मध्य पूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या। त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। तर मोदींनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी असं शरद पवार यांनी पोस्ट लिहित म्हटलेलं आहे। मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार देखील व्यक्त झालेले आहेत। पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी असा सल्लाच सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला आहे। अचानक करण्यात आलेल्या या घोषणा त्यामुळे सर्वसामान्य नागरिक याबद्दल शरद पवार व्यक्त झालेले आहेत। मोदींनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी त्यामुळे आमची मतं जाणून घेण्याकरता शरद पवार यांनी हे म्हटलेलं आहे। त्यांनी काय ट्विट केलं आपण पाहतोय। पंतप्रधानांनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या। त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। या घोषणा अचानक करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय क्षेत्र तसंच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय। त्याचबरोबर ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे असं ट्विट शरद पवार यांनी केलंय। त्याचबरोबर ते पुढे लिहितात, या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी। राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे। सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारनं अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणं आवश्यक आहे। यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ञांची तातडीनं बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा, पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा असा सल्लाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटच्या माध्यमातून दिला। पुढे त्यांनी आणखी ट्विट केलेलं आहे, देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणं यालाच सद्यस्थितीत सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे। असं ट्विट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे।